जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांना खंडणी प्रकरणी शेगाव न्यायालयाने 20 मार्च रोजी 2 दिवसाच्या पोलीस कोठडी सुनावली आहे। 21 मार्च रोजी जिगाव प्रकल्प बाधित शेतकरी महिलेने शासनाकडून जास्त लाभ मिळवून देण्याच्या मोबदल्यात प्रशांत डिक्कर यांनी 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार शेगाव पोलीस स्टेशनला दाखल केली आहे। त्या प्रकरणी शेगाव पोलिसांनी डिक्कर यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती। रात्रभर डिक्कर यांचा मुक्काम शेगाव पोलीस कोठडीतच होता। त्यानंतर शेगाव पोलिसांनी डिक्कर यांना 22 मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने डिक्कर यांना 2 दिवसांची म्हणजेच 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। त्यामुळे डिक्कर यांचा शेगाव पोलीस कोठडीतील मुक्काम आणखी 2 दिवसांनी वाढला आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात विविध आंदोलन करणारे शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांच्यावर शेतकऱ्यांनीच खंडणी मागितल्याचा आरोप केल्याने जळगाव जामोदसह संग्रामपूर तालुक्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच विदर्भामधील स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या अडचणीत आलेली आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव। शेतकऱ्यांच्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींना प्रशांत डिक्कर यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची कोठडी दिलेली आहे। या कोठडीमध्ये अजून काही तपासाचा भाग होऊ शकतो, तसेच इथून पुढे तपास सुरू राहील। आजही काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलेले आहे, त्याप्रमाणे तपास सुरू राहील। न्यायालयात केव्हा त्यांना हजर करणार आहे? पुढे मंगळवारी 25 तारखेला पुन्हा हजर करणार आहे।